नमस्कार, मी जुई आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं जुईज किचनमध्ये स्वागत। आज आपण बनवणार आहोत लच्छेदार आंब्याची रबडी, मँगो रबडी। तर आणि कुठलाही शॉर्टकट न वापरता आपण ही रबडी बनवणार आहोत। तर मी हे फुल फॅट 3 लिटर दूध एका मोठ्या तसराळ्यात म्हणजे लंगडीत पसरट भांड्यात घेतलेलं आहे। हे माझं ॲल्युमिनियमचं छानसं भांडं मी घेतलेलं आहे। हे 3 लिटर दूध आहे आणि आता तुम्ही गंमत बघा की मी काय हॅक करते आहे। हे एक मी आपली जी चहा पिण्याची बशी असते ना, तर ती घेतली आहे आणि जुन्या असे हे होते रिंगसारखं एक डिस्क यायची, पण ती नाही आहे माझ्याजवळ। होती बऱ्याच वर्षापूर्वी, पण ती तुटली आणि त्यानंतर मी अशा बशाच यासाठी वापरायला लागली। आणि ही सरळ नाही घालायची, अशी पालथी घालायची आहे। सरळ घातली तर तिची रिंग दिसते ना, ती चिपकून जाईल। आणि अशी पालथी घातली की हे दूध बरंच आटलं तरी शांतपणे आटत पडतं। साधं एरवी तुम्ही दूध ठेवलं तर ते कुठून ना कुठून कसंही तिथून 5 मिनटं जरी हल्लं तरी उफाण जाणार, पण हे दूध बघा अशा प्रकारे कधीही उफाण जाणार नाही आणि उकळत राहील, कारण ती बशी टाकल्यामुळे त्याचं बरोबर टेम्परेचर कंट्रोल होतं। तर चला दूध उकळेपर्यंत पटपट सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मला पण आनंद वाटेल आणि हुरूप येईल एक एक छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत रोज पोचवण्याचा। तर हे दूध मस्तपैकी छान आटतं आहे आणि बघा कसं नुसतं ते दूध खळखळ खळखळ उकळतं आहे आणि आटतं आहे। आता हे पसरट भांड्यात का घ्यायचं दूध, तर त्याची जशी सरफेस एखाद्या वस्तूची म्हणजे द्रव पदार्थाची सरफेस वाढली ना की बाष्पीभवन वाढतं, इव्हॅपोरेशन म्हणून आपण त्याला। आणि बाष्पीभवनला जे अवेलेबल स्पेस असेल, जितकी जास्त स्पेस तितकं सपाटून त्याचं बाष्पीभवन होतं त्यातल्या पाण्याचं। त्यामुळे आपण अगदी पसरट भांड्यात घेतलेलं आहे हे। आणि बघा तुम्हीच कसं मस्त ब्राउनिश व्हायला आलेलं आहे, गुलाबी वगैरे। काय डेफिनेटली रंग मला एक्सप्लेन नाही करता येते, पण तुम्ही बघू शकता की काठाला कशी मस्त खरपूस ही साय थोडीशी आलेली आहे। आणि मी ती खरवडून मध्ये टाकलेली पण आहे। साईडनी थोडीशी आपली खरवडत राहायची बघा। आणि दूध अजूनही आटतं आहे छान, अगदी बऱ्यापैकी मी आटवून घेतलं आहे हे बराच वेळ। आणि तोपर्यंत माझा इतरही आपला स्वयंपाक वगैरे होऊ द्यायचा, त्यामुळे काही असं विशेष उभं राहावं लागतं आहे आणि आटवावं लागतं आहे अशी गोष्ट नाही आहे। साईडला आपला अख्खा स्वयंपाक होतो तोपर्यंत हे आटत राहिलं तरी चालतं आहे, किंवा स्वयंपाक होण्याच्या बरंच आधीपासून सकाळपर्यंतपासून लावून टाकलं तरी काही हरकत नाही आहे। आता याच्यात मी थोडेसे मकाणे टाकले होते, तर त्याचा व्हिडिओ घ्यायचा राहिलेला आहे। आणि साखर पण आता आपण गॅस बंद करून थंड करून घेणार आहोत याला। तर याच्यात मी साखर टाकून घेतली होती आणि मस्त थंड करून घेतलं आहे। बघा कशी छान लच्छेदार झालेली आहे। तर आता हे मी 2 हापूस आंब्यांचे फोडी करून घेतल्या आहे आणि त्या थोड्या फ्रीजरला लावल्या होत्या, का की याच्यामध्ये टेम्परेचर ॲडजस्ट होईल, थोडंसं गरम राहिलं तरी म्हणून। आता हे आंब्याच्या फोडी का टाकल्या आहेत, तर मस्तपैकी सुंदर मध्ये त्या आल्या पाहिजेत फोडी, म्हणजे आणखीन मजा येते जरा। आणि हा आंब्याचा रस ब्लेंड करून घेतलेला आहे, अगदी थोडा ब्लेंड करून घेतला आहे, खूप गुरू पण नाही फिरवलेलं। आणि हे आता मिक्स करायचं आहे। बघा मस्त तोंडाला पाणी सुटण्यासारखं टेम्पटिंग दिसतं आहे। छानपैकी ढवळून घेऊया, पण छानपैकी ढवळताना आपण अगदी म्हणजे ब्लेंड करण्याचा अट्टाहास नाही घ्यायचा आहे, नाहीतर त्याच्यातली लच्छे बिच्छे हा सगळा त्याच्यातली खुमारी फील ज्याला म्हणतो ना आपण, लच्छेदार कशाला म्हणतात काही भारतीय पदार्थ असे, म्हणजे असं स्मूथनेस वगैरेसाठी नाही, ज्या गोष्टीची मजा त्या गोष्टीत आलीच पाहिजे कंपल्सरीली। आणि त्यामुळे याला काही ब्लेंडर वगैरे मारायचं नाही आहे, जसे मस्त गाठी गुठळ्या वगैरे येतील तशा त्या एन्जॉय करत आपल्याला खायचं आहे छान। मी आता याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व करून दाखवणार आहे। बघा मस्त टेम्पटिंग वाटतं आहे आणि त्याच्या बुडाशी थोडासा आंब्याचा रस घातला तरी चालतो आहे, 1-2-3 चमचे। म्हणजे त्या ज्यूस सेंटरमध्ये कसं की खाली थोडासा रस काहीतरी असतो ना बेसला, तर तो आपल्याला नंतर आंब्याचा रस असा चाखता आला पाहिजे छानपैकी मस्त। तो चलो फटाफट से मुझे सब्सक्राइब कर डालो प्लीज़ एंड लाइक ठोक दो। आणि अवश्य व्हिडिओ बघत जा, पुन्हा भेटी देत जा मस्त। आता मी ह्या रबडीवरती थोडे असे थेंब टाकून घेतलेले आहेत आंब्याच्या रसाचे। आणि आपण आता रामनवमी वगैरे येते तेव्हा बनवूया। तर थँक्स फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब फॉर मोर टेम्पटिंग रेसिपीज।